किमती आणि महागाईवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ आज GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज या घटनेनंतर एक निवेदन जारी केलं. जहाजावरील 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे, तर एक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे, अशी माहिती या निवेदनात दिली आहे. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेबाबत ओमानच्या अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहे. भारतानं ओमानच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या सातत्यपूर्ण घटनांबद्दल भारतानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित व्हावं यासाठी तणाव त्वरित कमी करण्याचे आणि राजनैतिक तोडण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी पूर्ण करण्याचं आवाहन भारतानं पुन्हा एकदा केलं आहे.